मदत घेऊ शकता। परंतु या जीवनामध्ये तुम्ही थोडा सोशल मीडियाचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे असं मला वाटते, कारण की त्याचे फायदे जेवढे आहेत तेवढ्या प्रमाणात त्याचा तोटा सुद्धा झालेला आहे। अति मोबाईल वापरामुळे बऱ्याचशा लोकांच्या ब्रेनवर परिणाम झालेला आहे, तर त्यांना चांगलं आणि वाईट समजत नाही आहे। त्यांना मनोविकार तज्ञांकडे त्यांच्या ट्रीटमेंट सुरू आहे। म्हणून हे वाईट कसं आहे की अभ्यास करण्याचं आणि आपलं आयुष्य घडण्याचं वाटते त्या प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर योग्य आहे आणि चांगल्या कामासाठी तो केलाही पाहिजे, परंतु त्याचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे हे आपण पण ठरवलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांनी सुद्धा ठरवलं पाहिजे। कारण की आपल्याला समजत नाही, आपण अशा भरपूर साऱ्या घटना घडलेल्या आहे की मोबाईलवर तुम्हाला जर थोडंसं कोणी गोड गोड बोललं तिथं मी लगेच चॅट वगैरे करायला जातात। चुकीच्या गोष्टी आपल्याला समजत नाही समोरचा व्यक्ती कोण आहे काय आहे, त्याच्यासोबत आपण कुठेही म्हणजे निघून जाणं भेटायला जाणं अत्यंत चुकीचं आहे। मग घरची तक्रार करायची ते रडत होते, मुलीला घरच्यांपेक्षा बाहेरचा व्यक्ती जास्त हे वाटते। म्हणजे मला हे नाही समजत की घरचा किती दूर आणि जो अनोळखी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही कधी बघितलं नाही त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या कुठे चालला जाता, ह्या गोष्टी फार चुकीच्या आहे। या वयात समजत नाही, हातातून चुका घडून जातात, पण जेव्हा समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते। म्हणून कोणासोबतही मैत्री करताना मुलांनी सुद्धा कोणत्याही मुलीसोबत मैत्री करताना खूप विचार करून मैत्री केली पाहिजे आणि आपल्यासोबत थोडं प्रॅक्टिकल जे म्हणते ना तसं वागून बसली पाहिजे की समोरचा कोणत्या उद्देशाने बोलत आहे। समोरचा व्यक्ती जरी आपल्याला स्पर्श करत असेल, मग तो शिक्षक जरी का असेना, त्याचा स्पर्श कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, कारण की मुली कुठेही सुरक्षित नाही आहे आणि ते म्हणजे स्वतः सुद्धा आपल्याला डिफेन्स स्वतःचा करता आला पाहिजे। असं नाही की लोक बोलणार नाही आपण करणार, स्वतःचा बचाव स्वतःला करता आला पाहिजे। मुलांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचे तुमच्यासोबत काही गैरकृत्य झालं, कारण की मुलांना सुद्धा फसवणुकीचे किंवा त्यांच्यासोबत काही घडण्याचे आजकाल मुली पण त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देऊन त्यांना पण असं मानसिक त्रास वाढलेला आहे। आधी घडायचं की मुली त्रास द्यायच्या म्हणजे मुलींना त्रास व्हायचा, पण आता दिवस बदलत चालले। आता मुलींच्या त्रासापायी मुलं पण काही पण सुसाईड सारखे हे करायला लागले। त्याच्यामुळे कोणत्या व्यक्तीसोबत आपल्या मित्राची संगत कशी आहे, तो कोणत्या व्यसनाच्या आहारी जाते काय किंवा काय त्याचं बिहेवियर कसं आहे, तर हे बघून आपण आपला मित्र निवडला पाहिजे। कोणत्याही मित्राच्या नादी लागून आपलं आयुष्य बर्बाद करायचं नाही। शेवटी आपले आई वडील आपल्याला एवढं विश्वास टाकून शाळेत शिकवायला पाठवत असते आणि एक छोटीशी गलती आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करत असते। त्याच्यामुळे जोही निर्णय घ्यायचा योग्य घ्यायचा, म्हणजे मस्ती वगैरे या वयात चालत असते, सगळं करून अभ्यास पण चांगला करायचा आणि जो विश्वास आपल्या आई वडिलांनी आहे शिक्षकांनी आहे आपल्यावर दाखवला त्या विश्वासाचं सार्थक करून दाखवायचं। आणि बस बाकी तर काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता। धन्यवाद।